त्या दिवशी मला बरेच जणींनी विचारलं होतं की तू जे गोदाजल आहे तर त्याने देव कसे क्लीन करते, म्हणजे तू ते पाण्यात टाकते का किंवा डायरेक्टली देवावरती अप्लाय करते. बघा हे जे रामफळ आहे ना ते पप्पा त्या दिवशी घेऊन आले आणि सगळ्यात हायेस्ट ह्याचं वजन असेल, त्याच्यामुळे पप्पा म्हणले आता मी चेकच करून बघतो नेमकं भरतंय किती वजन. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि मी ना या चॅनलवरती माझं जे काही डेली लाईफ आहे, स्किन केअर आहे, बाकी रुटीन आहे, लाईफस्टाईल आहे ते सगळं शेअर करत असते. सो तुम्ही जर माझे व्लॉग बघत असाल तर आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. सो आज मी खूप खुश आहे कारण नुकतेच आपले 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले. सो त्या आनंदामध्ये आपण काहीतरी आज एक स्वीट डिश बनवूया. ते तर होईलच, त्याचबरोबर आजचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खरं तर खूप म्हणजे माझी मेहनत आहे 50,000 सबस्क्रायबर झाल्याच्या मागे. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केलात, त्याच्यामुळे एवढं म्हणजे हे खरं तर होऊ शकले. आणि हा आपला 50,000चा पहिला टप्पा आहे, अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. सो तुम्ही असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि सपोर्ट करत राहा, जेणेकरून आपण अजून आपली जी काही यूट्यूब फॅमिली आहे ती खूप मोठी करूयात. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना, एवढंच म्हणेन. आणि असंच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओज बघत राहा, आवडत असतील तर सगळ्यांसोबत शेअर करा. सो चला आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करा. तर अगोदर पूजा करायची आहे, त्यासाठी इथे तुम्हाला माहित असेल पप्पांना झाडांची खूपच जास्त आवड आहे. मागे जर व्लॉग बघितला असेल तर मी त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केले. आणि त्यामुळे बघा इथे सुद्धा खूप सारी झाडं लावली आहेत, मी तुम्हाला दाखवेल एखाद दिवशी. आता थोडंसं ऊन पडलंय त्यामुळे मला जी फुलं पाहिजेत ते मी फक्त आता घेते. आणि जास्वंदाची फुलं आहेत, खूप सारी जास्वंदामध्ये व्हरायटी असते. पुण्याला सुद्धा गार्डनमध्ये मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलेले 3-4 प्रकारचे जास्वंद तिथे आहेत. पण हे जे फुल आहे ना ते खूपच मस्त दिसतं, दाखवते मी तुम्हाला. बघा किती सुंदर आहे. आणि याचा कलर जो आहे ना तसा रेड पण नाहीये आणि एकदम प्रॉपर पिंक पण नाहीये, मिक्स असा कलर आहे आणि खूपच सुंदर दिसतं ते. असे 2 झाडं आहेत फुलं. आणि इकडं हे पण आहे झेंडू, म्हटलं आता ते पण घेते 2 फुलं हे. आणि बाकीचे झाडाला ठेवते जेणेकरून ना झाडाला असे छान दिसतात फुलं. आणि बघा हे जे फुलं आहेत ना हे आमच्याकडे म्हणजे काय होतं खरं तर सकाळी सकाळी फुलं कोणी ना कोणी घेऊन जातं. फुलं दारात राहतच नाहीत कारण सगळ्यांना पूजेसाठी पाहिजे असतात म्हणून. पण आता पिकूची आहे ना त्यामुळे कोणी हिंमत नाही करत घरावरती यायची आणि फुलं न्यायची. सो त्याच्यामुळे ही राहिलेली आहेत आणि म्हणून मी आता पूजेसाठी घेऊ शकले. सो चला अगोदर ना आता पूजा करते. ट्रायपॉड बघते माझा कुठे ते. तर आता ना पूजा तर करायचीच आहे, पण काय झालंय जसं तुम्ही माझ्या मागच्या एका शॉर्टमध्ये बघितलं असेल ना की माझे सुद्धा देव खूप म्हणजे त्याच्यावर एकंदरीत धूळ बसली होती किंवा कलर थोडासा बदलला होता. आता मला बरेच जण म्हणले की देव घाण झालेत असं म्हणू नको, त्याच्यामुळे मी तसं सांगते तुम्हाला. तर तसंच आईचं पण झालंय, आई पण 2-3 महिने तिकडे असल्यामुळे ना आईच्या पण असं देवांचा कलर खूप बदललेला आहे. आणि त्या दिवशी मी जे हे सांगितलं होतं ना शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक गोदाजल घेतलं होतं किंवा गंगाजल. तर आता आईकडे ना हे बघा हे असं गंगाजल आहे, हे श्रीनिवास गंगाजल म्हणून आहे. सो हे पण तिनं केंद्रातूनच घेतलेलं वाटतं. सो ते गोदाजल आणि हे सेम वर्क करतं. तर असं बरेच जण म्हणतात की देव जे आहेत तर ते पितांबरीने किंवा कशाने घासू नयेत. आपण काय करतो ब्रशने घासतो. आता आपण स्वतःला ब्रशने घासतो का तर नाही घासत. तर त्याच्यामुळं देवांना सुद्धा तसं केलं नाही पाहिजे. त्यांना पण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपण त्यांना अंघोळ वगैरे घातली पाहिजे. सो त्याच्यासाठी हे आता याच्यामध्ये काय काय आहे हे बघते मी अगोदर. त्याचे घटक दिलेले नाहीयेत पण मला असं वाटतं की हे प्युअर आहे, कारण म्हणजे केंद्रातून दिलेले म्हणून कदाचित असं वाटत असेल, माहित नाही. पण आपण जे पितांबरी वगैरे वापरतो ना त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे असं वाटतं. आणि आपण जे पंचामृतने हे करतो ना त्याच्यापेक्षा ह्याने जास्ती क्लीन होतात. नाहीतर पंचामृत पण घरगुती खूप छान आहे, त्याने पण देव क्लीन होतात आणि ते सगळ्यात बेस्ट खरं तर प्रोसेस आहे की देव क्लीन करण्याची. पण ह्याने त्याच्यापेक्षा थोडेसे चांगले होतात, त्याच्यामुळे म्हटलं आज आपण ह्याने करूया. सो त्या दिवशी मला बरेच जणींनी विचारलं होतं की तू जे गोदाजल आहे तर त्याने देव कसे क्लीन करते, म्हणजे तू ते पाण्यात टाकते का किंवा डायरेक्टली देवावरती अप्लाय करते, कसं करते ते सुद्धा आमच्यासोबत शेअर कर. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही गोष्ट पण शेअर करते आणि मग बाकी पूजा वगैरे तर मी करून घेतेच. तर बघा आता हे ना आता हे देव आहे, तर देवाला वरती हे टाकायचं 1-2 जेल टाईप आहे. तर ते थोडंसं जरी टाकलं आणि असं बोटाने क्लीन केलं ना
तर बघा थोडंसं ते जेल टाकून ना थोडंसं मी हातावरती असं रब केलेलं आहे. तर बघा किती क्लीन दिसतंय हे. आणि ही बाजू पण बघा, ते इथं अजून थोडंसं क्लीन करते आणि बाकी सगळे जे देव आहेत ना ते सगळे क्लीन करते ह्याने. आणि मग तुम्हाला दाखवते की किती तुम्हाला फरक दिसतोय. बघा आता पूजा करून झाली आणि देवघर एकदम असं लखलखीत दिसतंय. कारण भरपूर फुलं हे असतील ना पूजा करायला तर चांगलं वाटतं आणि फ्रेश पण वाटतं. आणि त्या गोदाजलने चांगलं निघतं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना की जास्त घासण्याची गरज पडत नाही, काही नाही. हाताने जरी आपण रब केलं ना तर खूप छान देव क्लीन होतात. तसं मी तुम्हाला आता हे दाखवलेलंच आहे. तसे छान मस्तपैकी देव क्लीन झालेले आहेत. आणि आता मग जेवण वगैरे करायचं आहे. आणि त्याचबरोबर बाकी तुम्हाला जे म्हटलं होतं एक स्वीट डिश मी बनवणार आहे आज, ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकी रुटीन शेअर. इथे ना पप्पांनी मळ्यातून रामफळ आणले होते. जसं मी तुम्हाला मळ्यात दाखवलं ना खूप सारे आमच्याकडे फळांचे वगैरे झाड आहेत. त्यातले पिकत घातलेले आहेत काही. आणि हे रामफळ ना याई पिकलंय हे छान. त्या दिवशी आणताना फुटलं होतं ते पप्पाकडून. तर हे बघा. आणि हे जे रामफळ आहे ते 1 किलोचं आहे. पप्पाने आल्यानंतर मोजलं होतं. आणि हे बाकी त्याचबरोबर हे बघा एक कवट पण. आई कवट पण पिकायला ठेवतात का ग? असेच ठेवलेत का? हे बघा. आणि हे किती मोठं रामफळ आहे बघा. हे जे रामफळ आहे ना ते पप्पा त्या दिवशी घेऊन आले. आणि सगळ्यात हायेस्ट ह्याचं वजन असेल. त्याच्यामुळे पप्पा म्हणले आता मी चेकच करून बघतो नेमकं भरतंय किती वजन. ह्याचं 1 किलो वजन भरलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं जे आहे ह्या वर्षातलं तर ते हे रामफळ होतं. त्याच्यामुळे मग पप्पाला जास्त उत्सुकता की चला आपण वजनच करून बघूयात. तर 1 किलो वजन भरलं. आणि याच्यापेक्षा म्हणजे याच्या अगोदर एक निघालं होतं ना 800 ग्रॅमचं निघालं होतं. तर हे सगळ्यात मोठं आहे. आपल्याला तिकडे सिटीमध्ये म्हणजे आम्हाला तरी पुण्यात तरी मी रामफळ काही बघितलेलं नाही, कुठे मिळतं की नाही. बऱ्याच जणांना हे फळ माहीत सुद्धा नाही माहितीये का. तर सीताफळ आपण नॉर्मली बघतो आणि मिळतात सुद्धा ते तिथे विकत सुद्धा. पण रामफळ काही तिथे मिळत नाही. आणि जरी असेल ना सीताफळ सुद्धा किती महाग असतात बघा, 100-150 रुपये किलो. आणि इकडं त्याला ते एवढं विचारत पण नाही कोणी. इथे तर एवढे असतात म्हणजे सीताफळ झालं, रामफळ झालं आणि त्याला खायला माणसं नसतात असं होऊन जातं. मग आम्ही आल्याच्या नंतर ना हो त्या दिवशी दाखवलं ना आपण, नाही वाटतं म्हणजे भरपूर मोठं झाड आहे. आणि आमच्याकडे रामफळ, सीताफळ, पेरू हे तर हे कायमची फळं असतात. म्हणजे झाड आहेत ना त्याचे, कायमचे नाही ते सीझननुसारच येतात. पण एक असतात घरामध्ये. मग आम्ही आल्याच्या नंतर शक्यतो ते जास्त खाण्यात येतात. नाहीतर मग झाडांनाच काही खराब होतात किंवा असं जर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना देण्यात येत असे असं होतं. सो तुमच्याकडे रामफळ येतं का ते मला सांगा. चला जेवण करून घेते मी. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की आज ना आपण एक स्वीट डिश बनवणार आहेत. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असणार की मी काय बनवलंय. तर आज मी ना मस्तपैकी मलाईदार मावा कुल्फी बनवतीये. आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपल्याला ना काही थंडगार खाण्याची इच्छा होते. म्हटलं चला आज ना आपण कुल्फी बनवूयात, जशी की बाहेर मिळते छान अशी. तर तशीच मी सुद्धा बनवणार आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय, जे की म्हशीचं दूध आहे. म्हशीचं दूध लवकर घट्ट होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आपण की म्हणजे लवकर आटतं कम्पेअर्ड टू गाईचं दूध. त्याच्यामुळे म्हटलं म्हशीचं दूध घेऊयात. आणि त्याला एक उकळी येऊ दिली. आणि त्याच्यामध्ये जे मला आवडतात ते ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, काजू वगैरे टाकले. कारण मावा कुल्फी तर ऑफकोर्स हे तरी येणारच. जे ड्रायफ्रूट्स आहेत ते अगोदर टाकते कारण म्हणजे ते सॉफ्ट पडतात आणि जास्त असे कचकच लागणार नाही. आणि मला तसे आवडतसुद्धा नाही त्याच्यामुळे मग अगोदर टाकते. आणि त्यानंतर मी अजून दूध उकळून घेणार आहे. आता हे ना जवळपास 100-200 मिली दूध आटलं की आपण दूध आटवणं बंद करायचं आहे. म्हणजे गॅस कमी करायचा. पण दूध आटवताना ना सारखं हलवत राहायचं जेणेकरून त्याच्यामध्ये साय मिक्स होईल. आता माझ्याकडे ना घरीच पेढासुद्धा अवेलेबल होता म्हणून मी असा जवळपास 2 मोठे चमचे असा पेढा घेतला. आणि तो दुधामध्ये घालते जेणेकरून दुधाची जास्त क्वांटिटी लागत नाही. कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा छान अशी आपली कुल्फी तयार होईल. आता नसेल पेढा तर थोडंसं जास्त दूध घ्यावं लागेल कारण ते जास्त आटवावं लागेल. कमीत कमी अर्ध तरी त्याला आटवावं लागणार. आणि पेढा टाकल्याच्या नंतर तो व्यवस्थित असा मिक्स करून घेते. त्याच्या गाठी अजिबात ठेवणार नाही. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जी साखर घालतो डिरेक्टली
त्याच्याऐवजी आता हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे, म्हणजे साखरच आहे, पण याच्यामुळे ना कुल्फीला खूप छान कलर येतो आणि त्याचबरोबर अशी छान खरपूस टेस्टसुद्धा लागते. आणि ते म्हणजे ना साखरेचं आपण म्हणजे साखर कॅरेमल करून घेणार आहोत, अशी पातळ साखर करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दुधासाठी ना एक छोटी वाटी अशी साखर घेतली आहे. घट्ट दूध झालं ना त्यानंतर साखर घ्यायला म्हणजे चालू करायची, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो. तर मी एक छोटी वाटी घेतली आहे, तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि साखर ना अशी पातळ करून घेतली. आता याच्यामुळे मी जसं म्हटलं ना कलर खूप छान येतो, कारण साखरेचा जो हा कलर आहे ना तो पूर्णपणे कुल्फीमध्ये उतरतो. आपल्याला वेगळ्यानं केशर किंवा अजून काही कलर्स ॲड करण्याची गरज पडत नाही आणि जशी बाहेर कुल्फी मिळते ना सेम तशी टेस्टसुद्धा लागते. तर बघा हे जे घट्ट आपण आटवलेलं दूध होतं तर त्याच्यामध्ये ही अशी साखर घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल की पूर्णपणे आपला जो कुल्फीचा कलर आहे ना तो चेंज झालेला आहे. बघा जशी बाहेर कुल्फी मिळते ना एकदम तसा कलर झालेला आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला जर अजून घट्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज एवढं घट्टसुद्धा पुरेसं आहे. आता मी पेढा घातला होता त्याच्यामुळे मला जास्त काही कष्ट लागले नाहीत घट्ट करण्यासाठी किंवा आटवण्यासाठी, पण पेढा जर नसेल तर थोडं जास्त वेळ आटवावं लागेल. आता हे जे काही मिश्रण आहे ना तर ते मी ह्या कुल्फीच्या मोल्डमध्ये भरणार आहे. हे जर नसतील ना तर आपल्याकडे जे साधे चहाचे कप असतात ना यूज अँड थ्रो त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकता, त्यातसुद्धा कुल्फी खूप छान होते. आई ना तशीच कुल्फी बऱ्याचदा करते, पण आता हे होतं आमच्याकडे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकते आहे. आणि त्याच्यानंतर मी हे रात्रीच फ्रीजरमध्ये ठेवून देते, कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत छान कुल्फी रेडी होणार. तर बघा काल ना रात्री 10:30च्या आसपास सगळं कुल्फीचं जे काही म्हणजे मिश्रण आहे ते सगळं रेडी करून आपण ते साच्यामध्ये ठेवलं होतं कुल्फीचे जे आहेत ते. आणि आता दुपारचे वाजलेले 1:30, तर दुपारी मस्त थंडगार खायला छान वाटतं. मी सुद्धा एक खाणार आहे आणि बाकी आई पप्पाला पण देणार आहे. सो तर आपण चेक करूयात ती कुल्फी झाली आहे का कशी, कारण ह्याच्यामध्ये ना मी पहिल्यांदाच बनवली. आई म्हणली की एकदा झाली होती, तिनं बनवली होती तर छान झाली होती, पण मी काही कधी ट्राय नाही केली. म्हटलं आता मी अगोदर ट्राय करते होती का आणि तुझ्यासोबत सुद्धा शेअर करते. तर बघा दुपारच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं ना तसं मी काढण्याचा प्रयत्न केला, पण ते जे प्लास्टिक स्टिक होत्या ना त्याच्यामुळे ती काही कुल्फी निघत नव्हती. त्यामुळे मी परत त्याच्यामध्ये ज्या आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत त्या घालून बघितल्या. म्हटलं आपण असं ट्राय करूयात. आणि बघा असं राऊंड फिरवलं ना पाण्यामध्ये थोडंसं बुडून की लगेच छान मस्त अशी कुल्फी निघाली आहे. किती छान टेक्स्चर झाले, मस्त मलाईदार आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा मावा दिसतोय. सो एकदम दिसायला तर खूप छान दिसते, कारण आपण म्हणतो ना आपण टेस्ट करण्याच्या अगोदर ना आपण नजरेने खात असतो, त्यामुळे मग ते नजरेनं तर मला खूपच भारी वाटते आणि आता मी कधी खाऊ असं झालेलं आहे. सो असे तिघांसाठी मी 3 कुल्फी काढून ठेवलेल्या आहेत आणि आता हे आम्ही सगळेजण खाणार आहोत. मला तर ही जी कुल्फी आहे ती खूपच जास्त आवडली. आई पप्पाला सुद्धा दिली आणि त्यांना सुद्धा ती खूपच जास्त आवडली. आई म्हणली मी नेहमी ट्राय करते पण अशी कुल्फी काही झाली नाही. पप्पाला सुद्धा खूप आवडली आणि असं जर काहीतरी बनवलं आणि ते छान झालं ना तर खूपच छान वाटतं. तर बघा जसं आपण काल रात्री कुल्फी बनवली होती, म्हणजे रात्री उशिरा बनवली, 10-10:30ला मी झोपायच्या वेळेला एकदम बनवलं ते मिक्सचर जे ते, आणि म्हटलं चला उद्या सकाळी आपण खाऊयात. जसं थोडंसं ऊन पडेल ना तसं, कारण आता ऊन पडते त्यामुळे असं काही फिक्स टायमिंग नाही की आपण ह्या वेळेलाच थंड खायला पाहिजे असं. त्याच्यामुळे मग म्हटलं सकाळी खाऊयात. सकाळी लाईट गेली ती मेल्ट झाली, त्याच्यामुळे मग दुपारी खायचा प्लॅन केला. दुपारी काढली तुम्हाला दाखवली, पण ते जे कुल्फीचा साचा होता ना तर त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या स्टिक असल्यामुळे ती काही प्रॉपर निघाली नाही. त्याच्यानंतर मग परत त्याच्यामध्ये ज्या आपल्या आईस्क्रीमच्या ज्या स्टिक्स असतात त्या घातल्या आणि मग संध्याकाळी ती कुल्फी खायला मिळाली. सो मन ना एकदम तृप्त झाले, इतकी भारी टेस्ट होती. सो तुम्हाला जर घरगुती अशी कुल्फी खायची असेल, हायजेनिक मस्त, बाहेरचं जर वाटत असेल अनहायजेनिक आहे किंवा चांगलं नाही आहे आणि घरगुती इन्ग्रेडियंट पासून बनवायची तर तुम्ही नक्की बनवू शकता. आणि त्याच्यामध्ये मेन गोष्टी 2च आहेत, फक्त दूध आणि साखर. साखर जर तशी मेल्ट करून टाकली ना तर कलर पण छान येतो, त्याचबरोबर टेस्ट सुद्धा छान लागते. मग बाकी ड्रायफ्रुट्स किंवा माझ्याकडे पेढा होता म्हणून मी पेढा टाकला, जेणेकरून दुधाची क्वांटिटी कमी असेल तरी पण पेढ्यामुळे छान घट्टसर होते असं. पण बेस्ट, एकदम मस्त, सुपर से उपर डुपर झाली होती कुल्फी आणि सगळ्यांना ती खूप जास्त आवडली. सो तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.